नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिक्कीमला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हणून घोषित करणार. कायद्याच्या चौकटीत राहून सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याप्रती केंद्र सरकार कटिबद्ध. शाश्वत शेती, सिंचन आणि पर्यावरण समृद्धीसाठी जलसंधारणाला पर्याय नाही, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, शरद पवार यांचं आवाहन. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात मोदी सिक्कीमला सेंद्रिय शेती करणारं संपूर्ण राज्य म्हणून घोषित करणार आहेत. सिक्कीममध्ये सर्व राज्यांच्या कृषी मंत्र्यांची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत पंतप्रधान मार्गदर्शन करणार आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सहकार्यानं पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय आणि सिक्कीम सरकारनं या परिषदेचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान उद्या सिक्कीम सेंद्रिय महोत्सवाच्या आयोजन स्थळालाही भेट देणार आहेत. सिक्कीमला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारं राज्य घोषित केल्यामुळे सिक्कीम आणि आसपासच्या परिसरात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल, परिणामी अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास पूर्वोत्तर विकास राज्यमंत्री जितेंद्र सिंह गंगटोक यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकार कायद्याच्या चौकटीत राहून केंद्रीय विद्यापीठांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिली. काही केंद्रीय विद्यापीठांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या मुद्द्यावर त्या काल पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यात शाश्वत शेती, सिंचन आणि पर्यावरण समृद्धीसाठी जलसंधारणाला पर्याय नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात म्हाळुंगे इथं आयोजित जलचेतना परिषदेत ते काल बोलत होते. जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या जलपरिक्रमेमुळे कोकणातल्या जलनियोजनात नवा अध्याय सुरू झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कोकणात लघुसिंचनाला प्राधान्य देणं गरजेचं असून कोकणच्या समग्र विकासासाठी शासन विविध योजना आखणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियान ही एक प्रभावी लोकचळवळ झाली असून यातला लोकसहभाग उल्लेखनीय आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हे अभियान अधिक व्यापक करण्याची आवश्यकता असून कोकणातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन आणि छोट्या बंधाऱ्यांची निर्मिती करणं लाभदायी ठरेल, असं राजेंद्र सिंह यावेळी म्हणाले. राज्यातल्या महिला बचत गटांच्या विविध वस्तूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं मुंबईत राज्यपाल चे विद्यासागर राव आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. बचत गटांनी आपापली उत्पादनं ऑनलाईन विकावीत आणि रोजगार निर्माता म्हणून भूमिका बजावावी, असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी महिला बचत गट विक्रेत्यांना केलं. तसंच पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया मोहिमेत सहभागी होऊन देशाचा विकास करावा, असंही ते म्हणाले. बचत गटांच्या उत्पादनांच्या ऑनलाईन विक्रीसाठी राज्य शासनातर्फे स्वतंत्र वेब पोर्टल सुरू करण्यात आलं असून ऑनलाईन विक्रीवर जास्त भर देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं आहे, असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं. ते काल कोल्हापूर इथं सध्याची राजकीय परिस्थिती आणि माध्यमांची भूमिका या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. कोल्हापूर प्रेस क्लबनं हे व्याख्यान आयोजित केलं होतं. शेती उत्पादनांचे पडलेले भाव, खालावलेला विकास दर तसंच घटलेल्या गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे, तर दुसरीकडे शेजारी देशांकडून हल्ले होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी विरोधकांनी केवळ विरोधाला विरोध आणि सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी निर्णय पद्धत टाळून सामंजस्यानं देशहिताचा निर्णय घ्यायला हवा, असं पवार म्हणाले. राज्यातले लघु उद्योजक, हस्तकला कारागीर आणि कलाकारांना व्यासपीठ मिळावं या उद्देशानं राज्य सरकारनं राजधानी दिल्लीत आयोजित केलेल्या महाराष्ट्र माझा या महाजत्रेचं काल शानदार उद्घाटन झालं. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी दिल्ली हाटचा परिसर दणाणून गेला होता. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारी ही महाजत्रा 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
यात हस्तकला कारागीर, लघुउद्योजक आणि कलाकारांनी 120 स्टॉल्स उभारले आहेत। याशिवाय या महाजत्रेत पर्यटकांसाठी वारली चित्रकला, रांगोळी, आदिवासी मुखवटे तयार करणं, मातीचे किल्ले तयार करणं तसंच महाराष्ट्राची ओळख असलेली नऊवारी साडी नेसणं आदी विषयांवर कार्यशाळा होणार आहेत। सामाजिक घडामोडीतला राज्याचा सहभाग दर्शवणारी दुर्मिळ कागदपत्र आणि प्रकाशनही या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत। पिंपरी चिंचवड इथं सुरू असलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता होणार आहे। आज ही संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। कवी संमेलन, कथाकथनाच्या कार्यक्रमांबरोबरच विविध विषयांवरचे परिसंवाद आज होणार आहेत। यात आजची तरुणाई काय वाचते, श्रमिक महिलांच्या व्यथा, लेखकांच्या कथा, मराठी वाङ्मय क्षेत्रात पुरस्कारांचं सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान अशा विविध विषयांचा समावेश आहे। त्याचबरोबर लहान मुलांसाठी आनंदोत्सव, बालमेळाव्याचं आयोजनही करण्यात आलंय। दरम्यान संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी काल माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, ज्येष्ठ कवी गुलजार यांच्या मुलाखतीबरोबरच ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला। नाट्यपंढरी सांगलीची एक महत्त्वाची ओळख म्हणजे गणपती मंदिर। 200 वर्षांपूर्वी बांधलेलं हे मंदिर पर्यटकांच्या आणि भाविकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचं। सांगलीचे हे गणपती मंदिर स्वच्छतेबाबतही काटेकोर आहे। देशात सर्वत्र स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। सांगलीतील गणपती मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम मात्र पूर्वापार सुरू आहे। 25 कर्मचारी मंदिरातील स्वच्छतेसाठी कायम प्रयत्नशील असतात। सकाळी 5 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत आणि परत 2 वाजल्यापासून संध्याकाळी 9 पर्यंत आमचे कर्मचारी सफाईच्या बाबतीत एकदम संलग्न असतात आणि व्यवस्थित सफाई करून आलेल्या भाविकाला प्रसन्नता वाटावी, आलेल्या पर्यटकाला प्रसन्नता वाटावी हे आम्ही जातीने लक्ष देत असतो। सुरक्षेची पुरेशी व्यवस्थाही या ठिकाणी उपलब्ध आहे। संकष्टीच्या दिवशी भाविक इथं मोठ्या संख्येने उपस्थित असतात। त्यावेळी स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न करायला लागतात। भाविकांना कुठला त्रास होऊ नये किंवा कुठल्या गोष्टीचं हे होऊ नये त्याप्रमाणे आम्ही कर्मचाऱ्यांना नियोजन म्हणजे पाण्याची व्यवस्था म्हणा, बाथरूमची व्यवस्था म्हणा, जे ते सगळं अन्नछत्र आहेत बाहेरून लोकांसाठी बाबा आले तर त्यांना अन्नछत्र सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि गार्डनची व्यवस्था केली म्हणजे मंदिर कसं नेटकं दिसता येईल त्या हिशोबाने आम्ही ते गार्डनची व्यवस्था केलेली आहे। स्वच्छतेतून पवित्रता, मंगलता, प्रसन्नता, शांतता यांचा अनुभव देणारं सांगलीचे हे गणपती मंदिर सांगलीचं वैभव आहे। अहमदनगरच्या स्नेहालय या संस्थेला नुकतंच कर्मयोगी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। शांतिनिकेतन शैक्षणिक परिवारातर्फे डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला। स्नेहालयमध्ये सध्या 500 निराधार महिला आणि मुलांचं संगोपन केलं जातं। वेश्यावस्तीतल्या मुलांच्या पुनर्वसनाचं काम ही संस्था करते। या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत जयसिंगराव पवार, पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, इंद्रजित देशमुख उपस्थित होते। बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद इथं काल कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीचा विकास करावा असं आवाहन रणजित पाटील यांनी यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना केलं। भूजल पातळी खोलवर गेल्यानं शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेत सहभागी होऊन नद्यांचं खोलीकरण करून घ्यावं असंही ते म्हणाले। या प्रदर्शनात शेतीशी संबंधित माहिती देणारे विविध स्टॉल्स लावण्यात आले आहेत। तलाठी पदासाठी सरळ सेवा भरतीनं 3 ऐवजी 2 पदं भरावीत आणि 25% जागा खाते अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवाव्यात या प्रमुख मागण्यांसह एकूण 12 मागण्या राज्यातल्या तलाठी संघानं केल्या आहेत। महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचं 18वं पंचवार्षिक अधिवेशन नुकतंच कराड इथं झालं। त्यावेळी या मागण्यांचा ठराव संमत झाला। तलाठ्यांना 6 महिने कार्याचं प्रशिक्षण द्यावं आणि महसूल मंडळाची पुनर्रचना करून त्याची अंमलबजावणी करावी अशीही तलाठी संघाची मागणी आहे। या अधिवेशनाला राज्यातून 6000 तलाठी उपस्थित होते।
देशातली शिक्षण पद्धती ज्ञाननिष्ठित तसंच मूल्य शिक्षण आणि नीती शिक्षणावर भर देणारी असावी असं मत शिक्षण तज्ज्ञ इंदुमती काटदरे यांनी व्यक्त केलं. उस्मानाबाद इथं आयोजित शिक्षण परिषदेत त्या काल बोलत होत्या. भारतात पूर्वापार चालत आलेली गुरुकुल पद्धती, आचार्यत्व याद्वारे संस्कृती शिकवली जात होती आणि त्यातूनच विचारांची समृद्धी टिकत होती. त्याच ज्ञानाची आजच्या घडीला गरज आहे असं त्या म्हणाल्या. शिक्षकांनीही ज्ञानसाधनेसोबत मनोसाधना करावी तसंच विद्यार्थ्यांना संयमाची शिक्षण द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. विकसित देशांच्या पंक्तीत विराजमान होण्यासाठी भारताला गरज आहे ती माहिती तंत्रज्ञानासह सर्वच क्षेत्रात अव्वल स्थानी राहण्याची. स्टार्टअप इंडिया अभियान हे त्या दृष्टीनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल. युवा वर्गातली कल्पनाशक्ती आणि कार्यशक्ती यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप अभियानाची सुरुवात केली. स्टार्टअप अभियानासाठी 10,000 कोटी रुपयांचा प्राथमिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवविचारांच्या प्रोत्साहनासाठी अटल आविष्कार योजना तसंच 5 लाख शाळांमधल्या 10 लाख विद्यार्थ्यांसाठी नवविचार कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. स्टार्टअपना पहिली 3 वर्ष आयकरात सवलत, स्वप्रमाणनाची सुविधा, पेटंट प्रक्रियेचं सुलभीकरण इत्यादी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी केल्या. स्टार्टअप उद्योजकांनीही यावेळी आपले अनुभव सांगितले. देशात नवउद्योजकांची पिढी घडवण्यात स्टार्टअप इंडिया अभियान निश्चितच मैलाचा दगड ठरेल. बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव धुबे गावात राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस समारंभ काल झाला. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून 350 खेळाडूंनी यात भाग घेतला होता. मुलांमध्ये नागपूर संघाला प्रथम तर बुलडाणा संघाला द्वितीय पारितोषिक मिळालं. मुलींमध्ये वर्धा जिल्ह्यानं प्रथम तर नागपूर संघानं द्वितीय पारितोषिक पटकावलं. आदेश धुबे, निकिता शेंद्र, विभा रेवतकर हे उत्कृष्ट खेळाडू ठरले. विजेत्या संघांची बंगळुरू इथं राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली आहे. या मोसमातल्या पहिल्याच ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून मेलबर्नमध्ये सुरुवात झाली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला नोवाक जोकोविच आणि सेरेना विल्यम्स आज आपापला पहिला सामना खेळतील. गेली 3 वर्ष ग्रँडस्लॅम जेतेपदापासून दूर असलेला रॉजर फेडररही पूर्ण ताकदीनिशी स्पर्धेत उतरेल. राफेल नदाल, के निशिकोरी, मारिया शारापोवा हे टेनिसपटू जिंकण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. सानिया मिर्झा, रोहन बोपण्णा, लिएंडर पेस, महेश भूपती, युकी भांबरी आणि पूरव राजा हे भारतीय टेनिसपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. हवामान. नागपुरात काल रात्री पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिक्कीमला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हणून घोषित करणार. कायद्याच्या चौकटीत राहून सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याप्रती केंद्र सरकार कटिबद्ध. शाश्वत शेती, सिंचन आणि पर्यावरण समृद्धीसाठी जलसंधारणाला पर्याय नाही, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, शरद पवार यांचं आवाहन. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.